चला, आज आपल्याला मित्रांनो जायचंय पावना डॅमला. तर आता आपण पोहोचलेलो आहे कुमार रिसॉर्टच्या इथं. कुमार रिसॉर्टला राईड घेणार आहे आता आपण पावना डॅमला जाण्यासाठी. सरळ रोड पुण्याला जातो. हा राईड घेतला बघा आपण पावना डॅमसाठी. हे बघा, हे समोर कुमार रिसॉर्ट. आता चाललोय. आज खूप ट्रॅफिक आहे संडे असल्यामुळे. इथून पावना डॅम आपल्याला 22 किलोमीटर आहे. लहान पोराला इथं कुमार रिसॉर्ट मध्ये गेम्स पण आहेत खेळायला. वॉटर पार्क पण आहे. बघा, इथं वॅक्स म्युझियम पण भेटणार तुम्हाला. मॅकडोनल्ड्स पण आहे रस्त्यामध्ये. लोणावळ्यात आल्यावर चायनीज खायचं असेल तर बघा, हे एकविरा चायनीज आहे. इथं तुम्हाला खूप चांगलं चायनीज भेटणार. आणि इथून बुशी डॅमला जायला रस्ता आहे, राईट मारायला लागेल. आणि आज मी तुम्हाला दाखवतोय मगनलाल चिक्कीचं जे ओरिजिनल दुकान आहे ते बघा, हे आहे. हे मगनलाल चिक्कीचं ओरिजिनल दुकान. आणि लोणावळ्यात आल्यावर जर का वडापाव खायचा झाला तर हा गुप्ता वडापाव, लोणावळ्यातला सगळ्यात फेमस वडापाव, गुप्ता स्वीट होम. इथं तुम्हाला खूप सुंदर वडापाव भेटणार. हे बघा, आता आपण पोहोचलेले आहे लोणावळा रेल्वे स्टेशनच्या स्पॉटला. बघा, जर का तुम्ही ट्रेनने आला तर तुम्हाला इथून बाहेर पडायला लागणार. इथं तुम्हाला ऑटो वगैरे भेटणार. हे आता इथं महाराजांचा स्टॅच्यू आहे, त्याचं आता काम चालू आहे बाजूचं. आता आपल्याला घ्यायचं इथून लेफ्ट. समोर बघा, लोणावळा नगरपालिका आहे. आता आपण लेफ्ट घेतलाय. हा मार्केट एरिया आलाय. तुम्ही एखादा बंगला वगैरे घेतला रेंटनी तर तुम्हाला इथं फ्रुट्स वगैरे, व्हेजिटेबल सगळं भेटेल इथं. आता आपण आलेलो आहे भांगरवाडी एरियामध्ये. खूपच पाऊस पडत आहे. बघा, आता हा आला राईट. आता लेफ्ट टर्न घ्यायचा आपल्याला इथून. हा इथून लेफ्ट घेतला आपण. आता खूपच चांगला रोड झालेला आहे. पहिला खूप खराब रोड होता हा, आता खूप चांगला रोड झालेला आहे. हा समोर एक्सप्रेस हायवेचा ब्रिज आहे. इथनं पण तुम्हाला यायला रस्ता आहे. तुम्ही एक्सप्रेसनी जर का एक्झिट घेतला तर बघा, आता तुम्हाला दाखवतो मी की तुम्ही कुठून या रोडला जॉईन होणार.
बघा हा राईट टर्न आहे. इथून तुम्ही जॉईन होणार या रोडला जर का तुम्ही एक्सप्रेसने आले तर. आता इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. बायकर्स एका टायमाला एकच गाडी जाते इथून 4 व्हीलर. आता इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. थोडा रस्ता खराब असल्यामुळे इथून गाडी जरा सांभाळून घ्या. बघा आता आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आणि जो सरळ रोड जातो ना तो आपले धर्मेंद्र पाजी ना त्यांचा बंगला इथून 200 मीटरवर. बघा हे डायनासोर पार्क आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचा पण ब्लॉग काढून दाखवणार की आतमध्ये काय काय आहे, काय काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. बघा आता इथून लेफ्टला गेले ना बघा दाखवतो मी तुम्हाला. थोडीशी ट्रॅफिक लागली. आता इथे कसं जरा स्पॉट चांगला असल्यामुळे लोक थांबतात इथे फोटो वगैरे काढतात. बघा हा जो रस्ता जातो ना तो लोहगड किल्ल्यापाशी जातो. बघा इथून सरळ बघा हा रोड आणि आपल्याला जायचं सरळ. बघा ही आली दुधारी खिंड. खिंडीमध्ये पण थांबून खूपशी लोक फोटो काढतात. मेन आता पावना डॅमच्या इथं आपण पोहोचलेलो आहे. हे बघा आता पावना डॅमपाशी पोहोचलेलो आहे आपण.
डॅम काय भरला नाही एवढा, पाऊस कमी असल्यामुळं. हा खूपच मोठा डॅम आहे. जेवणासाठी उत्तम सोय आहे इथं. तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार नाही, पण आमचे संतोष भोवतळेकर, फेमस रील स्टार आणि सोशल मीडियाचं खूप चांगलं काम करतात, ते आम्हाला तिथं जेवायला नेणार आहे नंतर येताना. बघा इथं रील चाललाय. बघा किती आनंद घेतात हे. थांबलेले तुम्हाला परत एकदा इथून डॅम दाखवायला. बघा ही चावी आहे. हा बघा किती सुंदर नजारा आहे. चला आता आपण चाललोय परत गाडीकडे. बघा एक रिसॉर्ट आहे. तुम्हाला इथं बोटिंग वगैरे करायला पण भेटणार आणि चांगलं जेवण वगैरे पण भेटणार इथं. मित्रांनो, हे जे पाणी दिसतंय, पाऊस खूप कमी झाला आतापर्यंत, म्हणून हे जे समोर दिसत आहेत तुम्हाला स्टॉल वगैरे आणि होडी वगैरे दिसत आहेत, या सर्व पाण्याखाली जातात. हे पाहू शकता. इकडे तुम्हाला हे रिसॉर्ट मिळेल, लोहगड बोट क्लब म्हणून. तुम्ही इथून समोर गेट आहे, आतमध्ये जाऊन तुम्ही सर्व काही गोष्टींचा आनंद घेऊ शकता. बोटिंगचा वगैरे तुम्ही इथं आनंद घेऊ शकता व्यवस्थित. आणि हे बघा, हा इथून असा रोड येतो. आम्ही तिथेच उभे, हे बघा हे लोकेशन आहे. तर तुम्हाला सर्वांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला की तुम्हाला आम्ही अपडेट देऊ व्हिडिओच्या मार्फत. तर व्हिडिओ तुम्हाला अपडेट देईलच आम्ही व्हिडिओ बनवून, पण तुम्हाला गुड न्यूज ही द्यायची की तो ओव्हरफ्लो झालेला आहे. त्यावर आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची अपडेट देऊ. पुढचा व्हिडिओ हा भुशी डॅमवर असेल. चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. हे बघा, आम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि हे आम्ही खूप जुनी अशी खानावळ आहे. इथे खूप छान जेवण मिळतं आहे. बरेच लोक इथे येत असतात, खूप जुनी लोक येत असतात इकडे. आणि आम्ही आज इथे जेवायला आलो. केदारी खानावळ असं नाव आहे इथलं.
हे बघा, घरगुती असं जेवण आहे इकडे. खूप छान जेवण मिळतं. फॅमिलीसाठी वेगळी व्यवस्था आहे. बसायची सिस्टम अशी आहे इथे. हे बघा, इथं आशिष भाऊ, गणेश भाऊ आणि हे आमचे काका, आम्ही सगळे आलो आहे इथे जेवायला. तुम्हाला आता थोड्या वेळात मी दाखवेन की आम्ही काय ऑर्डर केलेलं आहे, इथे काय स्पेशल आहे हे सगळं तुम्हाला मी सांगेन. तर फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. आम्ही ऑर्डर केलं आहे चिकन मसाला आणि ही चिकन हंडी आहे. हे बघा मित्रांनो, खूप छान क्वांटिटी आहे. आणि आम्ही भाकरी मागवलेली आहे. याच्यामध्ये तांदळाची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे. तुम्हाला हवी ती भाकरी मिळेल इकडे. तर आता चला, आता सुरुवात करू आपण. हे अंकल आहेत, ही यांचीच खानावळ आहे, ओनर आहेत ते. चला मित्रांनो, आम्ही जेवून घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.